बांधावर थांबलिया न्यारी घेऊन धनीना, बांधावर थांबलिया न्यारी घेऊन धनीना, कोऱ्या झालेल्या रानात, कोऱ्या झालेल्या रानात सुरू झाली या पेरणं, सुरू झाली या पेरणं, सुरू झाली या पेरणं. भलगरी दादा रे गड्या, भलगरी दादा, भलगरी दादा रे गड्या, भलगरी दादा, ये रे गड्या काम करी दादा, झालेल्या रानात सुरू झाली या पेरणं, झालेल्या रानात सुरू झाली या पेरणं, झालेल्या रानात सुरू झाली या पेरणं, सुरू झाली या पेरणं, सुरू झाली. डिस्टिंक्टिव्ह एज्युकेशन सोसायटी दापोली संचलित श्री रामराजे कॉलेज ऑफ IT मीडिया आणि हॉटेल मॅनेजमेंट या महाविद्यालयाच्या हॉटेल मॅनेजमेंट विभागामार्फत आज कोकणात आढळणाऱ्या रानभाज्यांपासून नाविन्यपूर्ण आणि अनोखं प्रदर्शन, पाककृतींचं प्रदर्शन आम्ही या ठिकाणी आज भरवलेलं आहे. खरं तर ज्याचा जन्म कोकणात झाला त्याचा जन्म स्वर्गात झाला असं आपण म्हणतो. कारण या कोकणातली जैवविविधता किंवा या कोकणातली माती, इथलं जल, इथलं जंगल आणि इथलं जीवन हे खऱ्या अर्थाने इतकं समृद्ध आहे की ज्याला शब्दात मांडणं फार कठीण होतं. आणि 2016 पासून आम्ही याच कोकणातल्या रानभाज्या शोधत आज तब्बल 48 रानभाज्या आम्ही शोधल्या आहेत. आणि त्या 48 रानभाज्यांपासून दरवर्षी कोकणातला प्रत्येक माणूस आणि दापोलीकर या रानभाज्या प्रदर्शनाची वाट बघत असतो. असं हे अनोखे प्रदर्शन आहे. आज या कार्यक्रमासाठी खऱ्या अर्थानं ज्यांची ओळख जॅकफ्रूट किंग म्हणून आहे, पण मी असं म्हणतो की या जॅकफ्रूट किंगमुळं कोकणाला जॅकपॉट मिळालेला आहे. कारण अनेक लोक याच जॅकपॉटमुळं
जो मार्केटमध्ये ज्याला पूर्वी फणसाची फारशी किंमत नव्हती, तर ती किंमत मला असं वाटतं की मिथिलेश देसाई सर आणि अर्थात आपले बाबा हरिश्चंद्र देसाई यांच्यामुळं खऱ्या अर्थानं फार मोठी एक वेगळी ओळख कोकणाला निश्चितपणानं मिळालेली आहे. आपण जो गिरोबा नावाचा फणस म्हणतो तो खऱ्या अर्थानं कोकणाची ओळख आहे. कारण प्रत्येक ठिकाणी हे गावठी फळ किंवा कोकणात ज्या ज्या ठिकाणी कार्यक्रम होतो तिथं त्या गिरोबाचं पहिल्यांदा वंदन केलं जातं. त्या गिरोबाची मी पहिल्यांदा आठवण करतो. या ठिकाणी अनेक लोकांनी कोकण आपल्या आपल्या पद्धतीनं फार छान पद्धतीनं रेखाटलेला गेलेला आहे. पण या ज्या रानभाज्या आहेत याच्यावर कोणत्याही पद्धतीची फवारणी होत नाही. म्हणजे आज आपण मार्केटमध्ये गेल्यानंतर मी म्हणणार नाही की आपण काय खातो आहे काय विकत घेतो आहे याच्याबद्दल बोलणं योग्य ठरणार नाही. पण आम्ही जे प्रदर्शन या ठिकाणी भरवलेलं आहे ह्याच्यात कुठलंही पेस्टिसाईड नाही आहे, इथं कोणती फवारणी केली गेलेली नाही आहे. किंबहुना आमच्या विद्यार्थ्यांनी रानामध्ये जाऊन त्या भाज्या ओळखायच्या कशा, त्याची नावं काय आहेत, त्याचं लोकल नाव काय आहे आणि त्या आणून ह्याच्या अगोदर आम्ही 2-2 वेळेला या भाज्यांवरती एक्सपेरिमेंट केलेत आणि त्याच्यातनं आम्ही ह्या नाविन्यपूर्ण भाज्यांची रेसिपी त्यांच्या पाककृती आम्ही तयार केल्या गेलेल्या आहेत. मला सांगायला फार आनंद होतं की यावर्षी आम्ही या रानभाज्यांचं पुस्तक देखील छापणार आहे आणि त्याचंही बेसिकली उद्घाटन या कार्यक्रमाला मी निश्चितपणे आणि मिथिलेश सर तुम्हाला बोलवायला निश्चितपणे मी विसरणार नाही. पण हे सगळं होत असताना 2016पासून या रानवायामुळं अनेक लोक या गोष्टींमुळे आम्हाला ओळखायला देखील लागले. किंबहुना कोकणातच नाही तर महाराष्ट्रातले लोक, काल आम्ही एक व्हिडिओ टाकला आहे तो 3,500 लोकांपर्यंत पोचलेला आहे आणि या रानवायाची ओळखसुद्धा तितक्याच ताकदीने लोकांपर्यंत पोचती आहे. या कार्यक्रमासाठी सन्माननीय प्रमुख पाहुणे मिथिलेश देसाई सर, जॅकफ्रूट किंग आणि लोकमत असेल किंवा अनेक माध्यमांचे अनेक पुरस्कार ज्यांच्या नावावरती आहेत. पण दापोलीच्या कोकण कृषी विद्यापीठामध्ये झालेला एक सेमिनार आणि त्यातून ओळखल्या जाणाऱ्या किंवा त्यातून ओळख झालेल्या केरळमधल्या काही लोकांची ओळख मला वाटतं की, आणि तुम्ही ज्या वेळेला UPSCचा अभ्यास सोडून केरळमध्ये जो सेमिनार अटेंड केला त्या लोकांकडनं जाऊन 450 झाडं आणलीत आणि तीच झाडं तुमच्या शेतामध्ये लावल्यानंतर नवा अंकुर कोकणातल्या फणसाला मिळाला असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. ती फणसाची ओळख देणार, कारण फणसातले गरे आपण सगळेच खातो पण फणसातली कोणतीही गोष्ट वाया जात नाही. त्या प्रत्येकापासून फूड प्रोसेसिंग करून आणखी नवीन पदार्थ तयार होतो हे दाखवण्याचं कौशल्य देसाई कुटुंबियांनी निश्चित केलेलं आहे. त्याचा आम्हाला सगळ्यांना सार्थ अभिमान किंबहुना गर्व वाटतो. आणि फेसबुकवर सर अशा कमेंट आल्या बेसिकली की योग्य माणसाला तुम्ही योग्य कार्यक्रमाला योग्य प्रमुख पाहुणा म्हणून बोलवलेला आहे. त्यामुळं पुनश्च मी एकदा तुमचं रानभाज्या प्रदर्शनामध्ये, रानवाया प्रदर्शनामध्ये मी तुमचं मनापासून स्वागत करून एकदा जोरदार टाळ्या. सकाळी 6:30 वाजल्यापासून केवळ कोकणावरती प्रेम करणाऱ्या या अवलियाचं आम्ही या ठिकाणी स्वागत करतो. राजपुरी सर आपणास विनंती करतो की त्यांचा सन्मान आपण शाल, श्रीफळ, सन्मान चिन्ह आणि माझा नेहमी आवडता शेर गुलाब चाफा मोगरा जुई आई शपथ. मिथिलेश सर तुमच्यासारखं कोणीच नाही आई शपथ या कोकणात. यानंतर मी प्राचार्य डॉक्टर अशोक निर्बाल सर आपणास विनंती करतो की स्थानिक व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सन्माननीय डॉक्टर दीपक हर्डीकर सर यांचा आपण पुष्प देऊन त्यांचा सन्मान करावा, त्यांचं स्वागत करावं. फार न्यूट्रिशनल व्हॅल्यू जपणं हे फार सध्याच्या काळाची गरज आहे आणि म्हणून जेव्हा अकॅडमिक्स इंडस्ट्री बरोबर कोलॅबरेशन होतं तर त्यावेळेला खऱ्या अर्थानं मला वाटतं की इंडस्ट्रीची ग्रोथ होऊ शकते आणि म्हणून हे इंटेन्शन ठेवून आम्ही पर्पजली आमच्या इंडस्ट्रीतल्या सगळ्या लोकांना बोलावले. द फर्न समाली हॉटेलचे जनरल मॅनेजर त्यांनी आज रानवाया नावाचा एक केक सुद्धा पर्पजली बनवून हॉटेलमधून आज आमच्यासाठी सगळ्यांसाठी आणलाय. सर थँक्यू सो मच फॉर युअर लव्ह अँड अफेक्शन टुवर्ड्स अस. निर्मल सरांना मी विनंती करतो की त्यांचं देखील आपण पुष्प देऊन स्वागत करावं. आमचे स्नेही, आमचे मार्गदर्शक सन्माननीय चेतनभाई जैन,
यांचं देखील आपण स्वागत करावं. सन्माननीय योगेशजी जैन. आज चातुर्मास असला तरी मंडळी आमच्यात उपस्थित आहेत, हे विशेष आहे. सन्माननीय महेशजी जैन, सन्माननीय प्रवीणजी जैन, सागरराज हॉटेलचे मुख्य व्यवस्थापक आमचे मित्र सचिन तरडे, नव्याने दापोलीमध्ये सुरू झालेलं रेजेंटा हॉटेल जे पंचतारांकित आहे त्याचे ह्युमन रिसोर्स मॅनेजर अखिलेश यादव, आमचे मित्र धर्मेंद्र जैन, रेजेंटा हॉटेलचे व्यवस्थापक यांचं देखील मी स्वागत करू इच्छितो. वीट्स हॉटेलचे व्यवस्थापक, हा कार्यक्रम झाल्यानंतर अनेक लोकांपर्यंत हा कार्यक्रम पोहोचवण्याची जबाबदारी जी माध्यमांवरती असते आणि या कार्यक्रमासाठी विशेष उपस्थित असणारे पुढारीचे आमचे मित्र सन्माननीय प्रवीणजी शिंदे सर यांचं देखील आपण मनापासून स्वागत करावं. ज्येष्ठ पत्रकार शेखरदादा चंद्रशेखर जोशी सर यांचं देखील आपण मनापासून स्वागत करूया. पत्रकार आणि आमच्या महाविद्यालयाचे प्राध्यापक माधव गावणकर सर यांचं देखील आपण मनापासून स्वागत करावं. पत्रकारांचे महागुरू JCI दापोलीचे अध्यक्ष JC फराज रखांगे, या संस्थेचे संस्थापक आणि महाविद्यालयाचे मुख्य कार्यकारी अधिकारी सन्माननीय संदीपजी राजपुरे सर, संस्थेचे अध्यक्ष सन्माननीय स्मिताली राजपुरे मॅडम, आमच्या मार्गदर्शिका सन्माननीय रेखा जगरकर मॅडम, आनंद फाउंडेशनच्या संचालिका आणि सर्वेसर्वा सन्माननीय बागुल मॅडम, त्याचप्रमाणे माहेश्वरी विचारे मॅडम, इतर सर्वांचेच मला क्षमस्व कारण मला तुमची सगळ्यांची नावं ज्ञात नाही आहेत. खरे मॅडमचा देखील आपण पुष्प देऊन सन्मान करावा. साहेब यांचं देखील ते स्कूल दुबईमध्ये चालवत आहेत, त्यांचं देखील आम्ही सन्मान करू इच्छितो. मॅडम थँक्यू सो मच आय एम प्रिव्हिलेज टू बी हिअर. मॅडम नोकरी ही 24 तासांचा शांतजी कांबळे पत्रकार त्यांचा देखील आपण सन्मान करावा. आमचे मित्र आणि महाविद्यालयाचे आमचे प्राध्यापक अरविंद मांडवकर सर त्यांचा देखील आपण सन्मान करावा. रानमाया म्हटल्यानंतर कपिल आमचा नेहमी अंजरले मुरलीतनं हजर असतो इकडे, त्या क्षणाची तो वाट पाहत असतो. या महाविद्यालयाचा माजी विद्यार्थी मास मीडियाचा आणि सध्या प्रोडक्शन हाऊसमध्ये काम करत असलेला कपिल पेंडसे याचा देखील आपण सन्मान करावा. रोहन गमरे, त्या जोरदार टाळ्या या दोन मुलांसाठी निश्चित. पण लिडरशिप स्किल हे महाविद्यालयामधून शिकवली जातात आणि अशा जबाबदाऱ्या घेऊन या मुलांनी खूप चांगलं काम निश्चितपणाने केलेलं आहे. रोहन आणि ते तुम्ही पण या स्वराज विनोद या पुढे या. ओम एकदा जोरदार टाळ्या या मुलांसाठी निश्चितपणाने झाल्या पाहिजेत. सकाळी 7 वाजता संपलेला आहे
आणि तब्बल 13 तास ही मुलं या ठिकाणी थांबून त्यांनी काम केलेलं आहे. तेव्हा या डिशेस आपण सगळेजण फ्रेश डिशेस आपण बघतो आहे, त्यांचा सत्कार होणं अत्यंत आवश्यक आहे. आणि अर्थात या सगळ्यांच्या ज्या मार्गदर्शिका आहेत या महाविद्यालयाच्या प्राध्यापिका दुर्गा शिंदे मॅडम यांच्यासोबत त्यांची अख्खी टीम जी किचनची आहे त्यांना मी आमंत्रित करतो. मॅडम या. हे भविष्यातले शेफ आहेत, भविष्यातल्या इंडस्ट्रीचे मालक आहेत, भविष्याच्या इंडस्ट्रीची ताकद आहे. एकदा जोरदार टाळ्या या सगळ्यांसाठी निश्चितपणे झाल्या पाहिजे. सन्मान मी या ठिकाणी करू इच्छितो. खरं तर हा सन्मान सगळ्या विद्यार्थ्यांचा आहे. सगळ्या विद्यार्थ्यांचा सन्मान होणार नाही म्हणून प्रातिनिधिक स्वरूपामध्ये हा सन्मान करतो आहे. या कार्यक्रमाची मार्केटिंगची जबाबदारी बजावणारा सामी देशमुख आणि अदीप या दोघांनाही मी पुढं बोलवू इच्छितो. कॉंग्रॅच्युलेशन्स अँड थँक्यू सो मच फॉर युअर डेडिकेशन. त्या जोरदार टाळ्या या दोघांसाठी. आता त्यांनी मेहनत घेऊन हा डान्स बसवलेला आहे, कारण अनेक कामं यांच्यावरती होते. मान्यवरांना माझी विनंती आहे की कृपया आपण ज्याची आतुरतेने वाट पाहतो आहे त्याचं आपण हे करूया. एक सन्मान माझ्याकडून राहून गेला म्हणून काम करते आहे आणि मला वाटतं की मोस्ट ऑफ जबाबदाऱ्या सोडणं ही निश्चितपणे फार चांगल्या पद्धतीने सांभाळती आहे. महाविद्यालयातर्फे शुभेच्छा.
आजचा जो कार्यक्रम किंवा रानभाज्यांची तुम्ही जे प्रदर्शन या कॉलेजमध्ये जे आज सगळा इव्हेंट जो घडवला गेला किंवा जो आजचा इव्हेंट होतोय त्याबद्दल मला शब्दांमध्ये फार बोलणं अवघड आहे. कारण की मी नुकतंच सर एक 2-2.5 महिन्यापूर्वी भारताचे पंतप्रधान आदरणीय मोदी साहेबांना देखील मी भेटून आलो. पण मला तेव्हा जेवढा आनंद झाला नाही किंवा तो आनंद वेगळा आहे. पण त्याच्यापेक्षा आज इथं आपल्या कोकणामध्ये दापोलीमध्ये एवढ्या आपल्या इंटिरियर भागामध्ये एवढी मुलं सगळे शिक्षक कॉलेज एवढ्या मोठ्यारित्या आणि एवढ्या सुंदररित्या काम करतात. मुलं मुली एवढे इनोव्हेटिव्ह आहेत. म्हणजे आपण फक्त म्हणतो की कोकणामध्ये पोटेन्शियल आहे की आम्ही जे फंड्समध्ये काम करायचा प्रयत्न केला जेवढे शक्य झालं ते. पण त्याचं ऍक्च्युअली प्रत्यक्ष रूप कोकण म्हणजे काय, कोकणामध्ये प्रेम किती आहे, आपुलकी किती आहे. म्हणजे मला इथं माझ्या स्वतःच्या घरी आल्यासारखं वाटतं. कारण की तुमच्याकडनं जे प्रेम आदर आणि जो इनोव्हेशन जे घडलं. कारण की ऍज अ युथ मला दरवेळी काय वाटतं की एवढं कोकणामध्ये पोटेन्शियल आहे. 10वीला कोकण बोर्ड महाराष्ट्रात पहिला, 12वीला कोकण बोर्ड महाराष्ट्रात पहिला. पण नंतर हे आपलं टॅलेंट जातं कुठे, म्हणजे नंतर आपलं हे टॅलेंट जातं मुंबईत जातं, पुण्यात जातं, 8,000 10,000 12,000च्या नोकऱ्यांवर जातं. ते न करणार मी फणस हे पिकामध्ये काम करण्याचं ठरवलंच. पण त्यासोबत हे जे युथ आहे आपल्या कोकणाची एक मेंटॅलिटी मी समजून घेतलेली आहे की एखादा रोल मॉडेल तयार होत नाही तोपर्यंत आपण रेप्लिकेशन करू शकत नाही. म्हणजे जेव्हा फणसाची सुरुवात नाही वाटला की 2012 साली सुरू केली
त्यानंतर जेव्हा एकही फणसाचं झाड लावलं जात नव्हतं, तिथं आता दरवर्षी 25 ते 30,000 झाडांचं नवीन लागवड होते. तर हेच जे तुम्ही या रानभाज्यांच्या माध्यमातून जे केलेलं आहे, आज इथं बरेच हॉटेलियर्स पण आलेले आहेत. मला त्यांना देखील ही विनंती करू वाटते, कारण की आपण दरवेळी कुठेही हॉटेलला गेलो तर आपण पनीर खातो, चिकन खातो, मटन खातो, रोटी खातो. पण ह्या ज्या गोष्टी आहेत, दिस इज द मोस्ट फायब्रस फ्रूट, मोस्ट फायब्रस व्हेजिटेबल्स, ज्या हेल्थसाठी, न्यूट्रिशनसाठी एवढ्या महत्वाच्या आहेत. म्हणजे सर खोटं वाटत, खरंच मला एवढा आनंद होतो, कारण की महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यात वेगवेगळ्या राज्यात लेक्चर्सला मी जातो, पण जी आपुलकी आणि प्रेम आणि जे इनोव्हेशन एवढ्या ग्रामीण भागामध्ये आपल्या कोकणामध्ये आहे, याचं पोटेन्शियल फार मोठं आहे. म्हणजे हेच जर एखादा परदेशी माणूस आला असता आणि त्यानं जे बघितलं असतं, ते हे इनोव्हेशन घेऊन त्यांनी दुसऱ्या देशामध्ये रेप्लिकेशन केलं असतं. अशा प्रकारचं काम आणि अशा प्रकारचं टॅलेंट हे आपल्या मुलांमध्ये आहे. मी नेहमी कुठेही गेलो, समजा युथला मार्गदर्शनाचं लेक्चर असेल, तर ना कॉलेज किंवा ना प्राचार्य ह्यांना जास्त अपील करण्यापेक्षा मला मुलांना जास्त अपील करू वाटतं. कारण की तुम्ही यू आर द ब्राईट फ्युचर ऑफ इंडिया, यू आर द ब्राईट फ्युचर ऑफ महाराष्ट्र. कारण की आम्ही एक पेशन्सफुली गेले 10-12 वर्षापासून जे फणसामध्ये काम केलं, ह्या ज्या तुमच्या जसं सरांनी सांगितलं की 48 प्रकारच्या रानभाज्या, ऑलमोस्ट तिथे तुम्ही 20-22 प्रकारचे प्रॉडक्ट घेतलेले आहात, त्याच्यापासून बनवलेले आहात, हे एवढे युनिक आहेत. आणि याच्यावरती तुम्हाला किमान तुमचा व्यवसाय एकदम एस्केलेट करण्याचा जमाना जो आलेला आहे आता. जसं आता लोक म्हणतात की AI आलं, ब्लॉकचेन आलं, त्यामुळे तुमच्या नोकऱ्या जातात, हे जातात, पण त्याचं उलटं बघाल तर तुमच्या माझ्यासारख्या मुलांना ज्यांच्याकडे इनोव्हेटिव्ह माइंड आहे, त्या लोकांसाठी फार सुंदर संधी आहे. आपल्याला मार्केटिंग करणं फक्त आपला अभाव आहे, कोकणामध्ये इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंटचा अभाव आहे, पण त्या गोष्टींना ना कुठलंही कॉलेज किंवा आपण प्राचार्य आम्ही तुम्हाला सगळे सपोर्ट करू शकतो. पण तुम्ही याच्यामधनं जे इनोव्हेशन करू शकता हे तुमच्यासाठी फार महत्वाचं आहे. म्हणजे मला असं वाटतं कुणाल सर बेसिकली की इथली तुमची मुलं जास्तीत जास्त, ना की काही लोक शेफ होतील, काही लोक हे होतील, पण जास्तीत जास्त मुलं व्यवसायात देखील येतील. कारण की तुम्ही ह्या भागामध्ये त्यांना जी अपॉर्च्युनिटी मिळवून देता. आणि मी तुम्हाला सगळ्यांना सांगू इच्छितो, जसं आपलं दापोली विद्यापीठ आहे, माझं शिक्षण राहुरी कृषी विद्यापीठात झालंय. जेव्हा मी शिकत होतो तेव्हा मला कॉलेजची तशी फारशी व्हॅल्यू नव्हती. ही फॅक्च्युअल गोष्ट आहे. जर तुम्ही आज शिकत असाल तर तुम्हाला असं वाटत असेल, अरे वेगवेगळे कार्यक्रम, वेगवेगळे इव्हेंट घेतो, तुम्हाला त्रास होत असेल, जागरण करावं लागत असेल, उठावं लागत असेल, तरी पण हे जे तुम्हाला आज नाही समजणार, जेव्हा तुम्ही मार्केटमध्ये कॉलेज पूर्ण करून बाहेर पडता आणि जेव्हा तुम्हाला जग दिसतं की अरे जग असलं भयंकर आहे की आपल्याला याच्यामध्ये सस्टेन कसं करायचं, तर हे दिवस आपल्याला तेव्हा आठवतात. मला आजही माझ्या राहुरी विद्यापीठातले घालवलेले दिवस आठवतात. मी UPSCच्या इंटरव्ह्यू मध्ये फेल झालो आणि कुठलीही नोकरी करायची नाही असा आम्ही कुटुंबाने निर्णय घेतला. ना शासकीय ना प्रायव्हेट कुठलीच नोकरी न करता मी गावाकडे सेटल झालो. आज थोडंफार जॅकफ्रूट मध्ये थोडंफार नाव दिसतं, पण याची जर्नी 9 वर्षापूर्वी मोठं सॅक्रिफाईस करून सुरुवात झालेली आहे. आणि हे इथं मर्यादित न राहता आम्ही जे विजन फणस या कॉप मध्ये घेऊन चाललोय, तुम्ही भविष्यात कुठल्याही सेक्टरमध्ये काम करा, कुठल्याही सेक्टरमध्ये काम करा, तुम्ही स्वतःच्या व्यवसायावर भर देणं गरजेचं आहे. यू आर यंग टॅलेंट आणि यंग ब्रेन्स. तुम्ही याच्यामध्ये तुमचं मार्केटिंग स्किल्स आता फार इझी झालंय. तुम्हाला PR लागत नाही किंवा तुम्हाला बाहेरच्या गोष्टी लागत नाही. ह्या ज्या गोष्टी तुम्ही जगावरती घरी बसून पोहोचवू शकता. आणि अशा प्रकारचं काम. आणि मी तुम्हाला ते सांगतो की सर, आज जो सन्मान किंवा आज जे तुम्ही इथं मला बोलवलात, महाराष्ट्र सरकारचा पुरस्कार असेल, लोकमत असेल, इव्हन मी तुम्हाला खोटं वाटेल की रणवीर सिंगला मी देखील भेटून त्याच्या हस्ते पुरस्कार घेतला, पण ती माझ्यासाठी मोठी गोष्ट नाही. दिट इज अ पार्ट अँड पार्सल ऑफ द प्रोसेस वेन यू आर डुईंग दिस ऑल ऑफ द जर्नी इन द फार्मिंग. पण हे जे तुम्ही जे करत आहात आणि हे जे रुजवत आहात, एंटरप्रेनरशिप जे रुजवत आहात, मुला मुलींनी जास्तीत जास्त नोकरीकडे कल न ठेवता तुमच्या स्वतःच्या व्यवसायाकडे कल ठेवा, मी तुम्हाला तळतळीनं विनंती करतो. कारण की पुढचं जग, पुढच्या 5 वर्षातलं 10 वर्षातलं जग हे व्यावसायिकांचं जग आहे आणि शेतीपूरक व्यवसाय त्याला कधीच मरण येणार नाही. हे तुम्ही कायमच लक्षात ठेवा. आणि यंगस्टर्सने जास्तीत जास्त, आणि मुळात मी जरी फणस या पिकामध्ये असतो, शेतीमध्ये आपल्याकडे काम करण्याच्या खूप साऱ्या गोष्टी आहेत. ह्या ज्या रानभाज्या ज्या आहेत ह्याला फक्त काय आहे की या फक्त पावसाळ्यात येतात, पण हे तुम्ही वर्षभर पुरवू शकता. त्याचे बाय प्रोडक्ट तुम्ही वर्षभर पुरवू शकता. त्याला तुम्हाला काहीतरी इन्फ्रास्ट्रक्चर लागतं, कोल्ड चेन सिस्टीम लागते. थोडं आपण स्वतः नॉलेज घेतलं, थोडं ChatGPT AIचा याचा वापर केला तर आपल्याला बेसिक नॉलेज असतं. शासनाच्या बऱ्याचशा दुनियाभरच्या योजना आहेत, त्याच्यामध्ये आपण पेशन्स ठेवून त्याचा फायदा घेतला. एखादं कोल्ड स्टोरेज केलं, एखादं तुमची रेफर व्हॅन तयार केली, म्हणजे रेफ्रिजरेटेड व्हॅन. इथून मुंबईला न्यायला जर तुमच्या रानभाज्या असतील, फणस असेल, काजू असेल, जर खराब होत असेल तर कोल्ड चेन मधनं नेला तर तो 4-5 दिवस व्यवस्थित राहतो. म्हणजे तुम्हाला खूप मोठं मार्केट आहे ऑलरेडी, पण त्याच्यामध्ये काम कोणी करायचं.
नेहमी मी म्हणतो शेती शेती म्हणून न करता व्यवसाय म्हणून करण्याचा काळ आलेला आहे. आपल्या आजी आजोबांनी आई वडिलांनी शेती एवढे वर्ष हा बैलगाडा हाकत आणलेला इथपर्यंत. पण इथून पुढे जर तसंच हाकत राहिला तर शेती ही डाऊनफॉल होऊ शकते. पण ती डाऊनफॉल केव्हा होणार नाही, जेव्हा तुमच्या माझ्यासारखे सगळे तरुण मुलं मुली मातीमध्ये पाय घालायची तयारी असेल आणि तुमच्याकडे थोडेफार पेशन्स असतील तर तुमच्यासाठी जग खुलं आहे. तुम्हाला खोटं वाटेल, 3-4 दिवसापूर्वी US आणि इंडियाचा फ्री ट्रेड अग्रीमेंट झालं. तुम्हाला खोटं वाटेल की त्याच्यामध्ये डिनोटेड ऍग्रिकल्चर क्रॉप हे फणस आहे त्याच्यामध्ये. कारण की फणसाच्या बाय प्रोडक्ट्सना, फ्रूट पावडरला, त्याच्या कच्च्या कराच्या पावडरला, मेडिसिन साठी, भारत साल जसं आहे मगाशी आमची चर्चा झाली तसं कॅटल फीड साठी, पिक्याघरांसाठी. आपण बदाम खातो पण फणसाच्या आठवडीमध्ये 4 ते 4.5 पट न्यूट्रिएंट्स आहेत. त्याची पावडर फॉर्मेशन रेडी टू इट मध्ये, अशा खूप साऱ्या गोष्टी आहेत. आणि शेती, आणि तुम्ही आता हॉटेल मॅनेजमेंटची सगळी मुलं आहात, शेती, हॉटेल मॅनेजमेंट आणि या सगळ्यांचं कोलॅबोरेशन, तुमची 4-5 लोकांची टीम चांगली बनवा. कुठलाही व्यवसाय एकट्यानं उभा राहत नाही. त्याला जरी राहिला तर त्याला एक प्रचंड लिमिटेशन्स येतात. तुमचा जास्तीत 1 कोटी 2 कोटीचा होऊ शकतो व्यवसाय, पण जर तुम्ही टीम वर्क केलात, वेगवेगळ्या क्षेत्रातली लोक जोडलात, एखाद्या नेटवर्किंगची गरज असते, एखाद्याला गव्हर्नमेंटचे कामं करण्याची स्किल असणं गरजेचं आहे, एखाद्याला तुमचं हे प्रोडक्ट्स बनवणं याच्यामध्ये स्किल असणं, तर तुम्ही टीम वर्कनं जर काम करू शकलात तर भविष्य तुमच्यासाठी फार ब्राईट आहे. या निगेटिव्हिटीच्या जमान्यामध्ये आपण जे वाचतो बघतो तेच खरं आहे असं नाही. आपलं जर इनोव्हेशन एवढं जर स्ट्रॉंग असेल तर आपण या जगामध्ये काहीही करू शकतो. आणि फणसामध्ये जर सांगायचं गेलं तर गेल्या 128 व्हरायटीज पैकी जगभरातल्या 86 व्हरायटीचं कलेक्शन इथं आपल्या लांजाला आहे. त्याच्यामध्ये महाराष्ट्रातले, भारतातले आणि जगभरातले लोक तिथं व्हिजिटर्स म्हणून येतात. फणसासारखं झाड जेव्हा, म्हणजे काजू आंबा हा रिसेंट 50 वर्ष 30 वर्षातला आहे, फणस हे शेकडो वर्षापासूनच आहे. त्याच्यावरती कोणीच काम केलं नव्हतं. ते एक आपण थोडं काम करायचा प्रयत्न केला, पण तीच आता काम भारतामध्ये आम्ही काम करायला सुरुवात केलेली आहे. म्हणजे भारतामध्ये 85% देशामध्ये फणस आहे. जी परिस्थिती इथं आपल्या रत्नागिरीमध्ये होती, मी एक छोटं उदाहरण देतो की ग्रोथ काय असते. की वटपौर्णिमा जेव्हा असते तेव्हा आता वटपौर्णिमा होऊन गेली तर 7-8 वर्षाखालीपर्यंत, 6 वर्षाखालीपर्यंत 5 आणि 10 रुपयाने फणस कोकणातनं मुंबईला जायचा आणि तिकडे 150-200 रुपयाला विकला जायचा. या वर्षी आणि गेल्या वर्षी तुम्ही बघाल की कणकवली असेल, लांजा असेल, या भागामध्ये लोकांनी रस्त्यावरती 50 रुपयाला तरी एक फळ विकलं, म्हणजे 5 रुपयाचे 50 रुपये झाले. उद्या त्याच्यामध्ये आम्ही आता शेतकरी उत्पादक कंपनी चालवतो, त्याच्या माध्यमातून 10 रुपये किलोने फणस विकत घेतो. म्हणजे एक फणस 12 ते 15 किलोचा असतो. म्हणजे जो रेट मुंबई पुण्यात मिळतो तो इथं कोकणात मिळायला सुरुवात झाली. म्हणजे अशा प्रकारचं जे क्रॉप आहे, जगातलं सर्वात मोठं फळ, पूर्णपणे ऑर्गॅनिक, आणि याचं मिनिमम आयुष्य 80 ते 100 वर्ष, मॅक्सिमम 300 वर्ष. सर्वात जास्त कार्बन क्रेडिटची व्हॅल्यू फ्रूट क्रॉप मध्ये असलेलं फळ म्हणजे फणस आहे. अशा क्रॉप मध्ये जी इनोव्हेशन करण्याचा प्रयत्न आणि आम्ही ते इथपर्यंत गोष्टी करतात. आणि एम आणि विजन काय असतं की व्हरायटीज कलेक्ट केल्या, एखादं फूड प्रोसेसिंग युनिट केलं म्हणून आपल्याला थांबायचं असं नाही. माझं भविष्यातलं विजन असं आहे की जसं आता वेगवेगळ्या हॉटेल्स इथं होते, उद्या आपण कुठल्याही हॉटेलमध्ये गेलो तर आपण मेनू कार्ड बघतो, तर मेनू कार्ड मध्ये जर ब्रेकफास्ट असेल तर तिथं फणसाचा ब्रेकफास्ट असला पाहिजे. तुम्ही जर तिथं भाजीचं सेक्शन मध्ये गेला, जसं पनीर टिक्का हे आर्टिफिशियल आहे, तिथं जॅकफ्रूटची भाजी असणं गरजेचं आहे, जॅकफ्रूटचा ज्यूस असणं गरजेचं आहे, जॅकफ्रूटची बिर्याणी असणं गरजेचं आहे, जॅकफ्रूटचे स्टार्टर असणं गरजेचं आहे, जॅकफ्रूटचं आईस्क्रीम असणं गरजेचं आहे. हे विजन भविष्यातलं जेव्हा असेल तर मी एकटाच नाही, या इकोसिस्टीम मध्ये जेवढे लोक, हजारो लाखो लोक ज्यांचं एकच झाड पण आहे, ती लोक सगळी ग्रोथ करतील. आणि हे पुढचं 10 वर्षाचं डाऊन द लाईन हे आमचं विजन आहे. हेच विजन काय असतं, तुम्ही यातनं प्रेरणा घ्या असं म्हणणार नाही, पण तुम्ही याच्यातनं इनोव्हेशन घ्या की एखाद्या गोष्टीला आपण जर न्याय द्यायचा ठरवला आणि सगळ्या गोष्टीने करायचा प्रयत्न केला तर त्या गोष्टी साध्य होतात. तर त्यामुळे तुमच्या, आणि माझे वडील नेहमी म्हणतात की कोकण ही सोन्याची खाण आहे, ज्यांनी ओळखली तो खरा श्रीमंत झाला, आणि ज्यांनी नाही ओळखली ते लोक सगळे मुंबई पुण्याला गेले. म्हणजे मुंबई पुण्याला जाण्याचं मी त्याच्याबद्दल विरोध नाहीये, पण आजच्या घडीला नोकऱ्या अवेलेबल नाही. त्यामुळे आपल्या भागामध्ये जे पोटेन्शियल आहे, ॲग्रोटुरिझम असेल किंवा बऱ्याचशा गोष्टी आहेत, आणि असं घाबरून न जाणे, आणि तुम्हाला मार्गदर्शन करायला खूप सारे लोक आहेत. हे जे कॉलेजच्या वतीने किंवा प्राचार्यांच्या वतीने जे तुमच्या इव्हेंट घेतले जातात त्याच्या फार मोठा उद्देश आहे. याची किंमत तुम्हाला भविष्यामध्ये समजेल, आज समजणार नाही. पण माझी तुम्हाला कळकळीची म्हणजे तुमच्यातले 25% जरी मुलं मुली जर व्यवसायात आले आणि शेतीपूरक व्यवसायात आले तर नक्कीच हे शेतीचा आपण कायापालट करू शकतो. आणि कोकणामध्ये तेवढं भयंकर लेवलचं पोटेन्शियल आहे. आणि मी एक तरुण म्हणून तुमचा एक मोठा भाऊ म्हणून तुमच्यासोबत कायमस्वरूपी उभा आहे. म्हणजे फक्तच शेतीच असं नाही, शासकीय योजना असतील किंवा कुठल्या तुम्हाला स्कीम्सचं अनलॉकिंग असेल किंवा तुम्हाला डॉक्युमेंटेशन मध्ये प्रॉब्लेम असेल, तुम्हाला व्यवसाय करताना काही प्रॉब्लेम्स येत असतील, एखादा स्टार्टअप रजिस्टर करताना प्रॉब्लेम्स येत असतील,
किंवा एखाद्यानं एखादं मशीन बनवलं, इनोव्हेशन केलंय, तर त्याला प्री सीड फंड असतात, सीड फंड असतात, त्याला इनोव्हेशनला नवीन हातभार लागतो. त्या सगळ्यामध्ये जे मला अनुभव आले, जे माझे कॉन्ट्रॅक्ट मी तुमच्या सगळ्यांसाठी कायमस्वरूपी ओपन ठेवेन आणि तुम्ही कधीही रिच आउट करा. आणि आज मला इथं बोलवून जर तुम्ही मान सन्मान दिला, मला खरंच कुणाल भाऊ आणि सर खरंच एवढा आनंद होतो की कुठेही म्हणजे बाहेरच्या जिल्ह्यामध्ये